अध्यक्ष महोदय, पिंपरी चिंचवड शहरामध्ये भोसरी या ठिकाणी MIDC मध्ये ज्या काही कंपन्या आहेत त्याच्यामध्ये अंबिका पावडर कोटिंग म्हणून कंपनी आहे। त्या कंपनीमध्ये 29 नोव्हेंबरला दुपारी 4 वाजता अपघात झाला आणि अपघात झाल्यानंतर तिथे एक कर्मचारी कामगार मृत्युमुखी पडला आणि जवळपास 6 कामगारांना हॉस्पिटलाइज करायला लागलं। आता मंत्री महोदयांनी उत्तर दिलंय, तर उत्तराच्या अनुषंगाने पिंपरी चिंचवड शहर हे औद्योगिक नगरी आहे, कामगारांची नगरी आहे आणि या कामगारांच्या नगरीमध्ये कामगार हा सुरक्षित असला पाहिजे आणि कामगार सुरक्षित जोपर्यंत राहत नाही तोपर्यंत औद्योगिक नगरी ही औद्योगिक नगरी म्हणून ओळखली जाऊ शकणार नाही। याच्यासाठी मंत्री महोदयांना माझे काही स्पेसिफिक प्रश्न आहेत की जे काही जखमी झालेले कर्मचारी आहेत, कामगार आहेत आणि मृत्युमुखी पडलेले जे काही आहेत तर त्यांना कंपनीने काही कॉम्पेन्सेशन केलं आहे का आणि अशा प्रकारच्या या ज्या काही घटना घडतात त्या घटनेच्या बाबत आपण त्याच्यावर काही कारवाई करणार आहोत का आणि अशा घटना घडू नये याच्यासाठी आपण सुरक्षेच्या काही उपाययोजना करणार आहोत का? मंत्री महोदय। अध्यक्ष महोदय, सन्मान्य सदस्यांनी सांगितल्याप्रमाणे 29 नोव्हेंबरला अंबिका मेटल फिनिशर MIDC भोसरी तालुका हवेली येथे ॲल्युमिनियम चॅनलचं पावडर कोटिंगचं काम त्या कंपनीत होत असते। त्यामध्ये 6 कामगार त्या कंपनीमध्ये कामाला आहेत आणि तिथे एक दुर्दैवी घटना घडली। 3:30च्या सुमारास जे फर्नेस असते त्यामध्ये LPGच्या पाईपमध्ये लीक होऊन तिथे स्फोट झाला। त्या स्फोटामध्ये सुनील कुमार हे जे कामगार होते यांना गंभीर दुखापत झाली, त्यांना दवाखान्यात नेण्यात आलं आणि तिथे नेल्यानंतर त्यांना मृत घोषित करण्यात आलं। याच्यासोबत बाजूच्या कारखान्यातले सोनू इंगळे म्हणून एक कामगार होते, त्यांना दुखापत झाली होती आणि इतरही जे कामगार होते ज्यांना किरकोळ दुखापती होत्या यांना दवाखान्यात नेण्यात आलं, त्यांचा इलाज करण्यात आला आणि जे मृत कामगार आहेत त्यांना सानुग्रह त्यांच्या वारसास अनुदान 3.5 लाख रुपये कंपनीतर्फे देण्यात आलेले आहे आणि उरलेली जी त्यांची नुकसान भरपाई आहे ती देण्यासाठी श्रमिक नुकसान भरपाई आयुक्त पुणे यांना कळवण्यात आलेलं आहे। त्यांच्या इथे कारवाई प्रस्तावित आहे आणि त्यांच्या येथील सर्व प्रक्रिया होताबरोबर त्यांना आयुक्तांमार्फत संबंधित नुकसान भरपाई देण्यात येणार आहे। आताच सन्मान्य सदस्यांनी जे विचारलं की कामगारांच्या सुरक्षिततेबद्दल आपण काय, तर सर्वात मुख्य म्हणजे असं आहे की ही जी कंपनी आहे ही कंपनी जी आहे ही कोणतेही परवाने न घेता, परवानगी न घेता चालू असलेलं युनिट होतं। भरपूर युनिट त्या भोसरी MIDC मध्ये आहेत आणि कामगार सुरक्षित राहायला पाहिजे। कामगारांच्या सेफ्टीची जबाबदारी ही कामगार विभागांची आहे। कामगार विभागाच्या माध्यमातून नेहमी CIS प्रणालीद्वारे सर्व कारखान्यांची तपासणी होत असते। सोबतच आपण पाहिलं असेल की जिथे रिएक्टर्स वगैरे आहेत त्यांचे रिएक्टर पॉलिसी आपण आणलेली आहे आणि विशेष करून सेफ्टी ऑडिट जे आहे हे बाह्य यंत्रणांद्वारे सर्व कंपन्यांचं होत असते, पण ही नोंदीत कंपनी नसल्यामुळे तिथे विभागाच्या सेफ्टी ऑडिटचा जो हे आहे तो ड्राईव्ह झाला नव्हता। पण भोसरी MIDC मध्ये असे जितकेही विना परवाना चालत असलेले युनिट्स असतील अशा सर्वांचा एक स्पेशल ड्राईव्ह घेण्यात येईल आणि असे जे काही धोकादायक युनिट चालू आहेत यांनी जर परवाने घेतले नाही, संबंधित सुरक्षा संदर्भात जे काही उपाययोजना करायच्या असतात त्या केलेल्या नसतील, या सर्व युनिट्सवर कारवाई करण्यात येईल, त्यांच्यावर खटले दाखल करण्यात येतील आणि कामगारांना विशेष करून जे सुरक्षिततेचे साधनं दिले पाहिजे तेही दिले नसल्यास त्यांची तपासणी करून त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल। बोला अध्यक्ष महोदय, मंत्री महोदयांनी उत्तर दिलं। निश्चितच कामगार नगरी म्हणून पिंपरी चिंचवड शहर हे महाराष्ट्र शासन चांगली कारवाई करेल, परंतु काही आणखीन गोष्टी आहेत की सेफ्टी ऑडिटचे मानक नसलेल्या कारखान्यांवर
आपण काही ताळाबंदी करणार आहोत का? आणि राज्यातील धोकादायक उद्योगांसाठी कर्मचाऱ्यांच्या सुरक्षतेसाठी नवीन काही धोरण आपण आणणार आहोत का? मंत्री महोदय. अध्यक्ष महोदय, जसं सदस्यांनी विचारलं की जे सेफ्टी ऑडिट केल्यानंतर जे मानकं त्या ऑडिट युनिटकडनं तिथे प्रस्थापित केले पाहिजे, त्या सेफ्टीच्या दृष्टीने ज्या ज्या गोष्टी कंपनीत असल्या पाहिजे ह्या जर तिथे आढळून आल्या नाही तर ते युनिट बंद करण्याची प्रोव्हिजन कायद्यामध्ये नाही आहे. त्यामुळे ते युनिट बंद करणं हे काही आपल्याला शक्य होत नाही. पण असं जर आढळलं की तिथे या सर्व गोष्टींची पूर्तता करण्यात येत नाही आहे तर त्यांना सूचना देण्यात येते. सूचना दिल्यानंतरही जर करण्यात नाही आलं तर त्यांच्यावर खटला दाखल करण्यात येतो आणि खटला दाखल केल्यावरही जर करत नसतील तर त्यांना दंड आणि ज्या काही कायद्यामध्ये प्रोव्हिजन आहे त्याप्रमाणे त्यांच्यावर कारवाई करण्यात येते. त्यामुळे त्यांना सूचना देण्यात येईल त्यांचा स्पेशल ड्राईव्ह करून. आणि जे आपण म्हटलं की काही उपाययोजना आपण करणार आहात का, तर आताच केंद्र सरकारने आपले जे लेबर कोड्स आहेत ते नोटिफाय केले आहे. त्याचे जे नियमावली येणार आहे त्यात